महामार्ग वेगाने धावणाऱ्या वाहनांचा मार्ग, पण याच महामार्गाच्या कडेला उभे राहिलेले बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स आणि अतिक्रमण आता अपघाताचं कारण ठरत आहेत. कुठे रस्त्यावर पार्किंग, कुठं महामार्गातील गर्दी आणि या सगळ्यामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो. आणि याच गंभीर परिस्थितीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं महामार्गावरील बेकायदा अतिक्रमणं हटवण्याचे कडक निर्देश दिलेत. या आदेशानंतर राज्य शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीचे सर्वेक्षणाचे काम हाती देऊन धडक कारवाई करण्याचे निर्देश जारी केलेत. महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाच्या हद्दीतील सर्व बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील 60 दिवसात बंद पाडण्याचे तसेच नवीन बांधकामावर बंदी घालण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. या प्रभावी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील माहिती संकलित करण्याचं काम सुरू झालं असून सोमवारी आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या संदर्भात सूचना देण्यात आल्या. महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रस्ता हद्दीतील सर्व अडथळे तात्काळ दूर करावेत. नियमभंग करणाऱ्यावर कारवाई केली जावी. महामार्गाच्या कडेला असलेल्या बेकायदेशीर ढाबे व हॉटेल्सवर होणाऱ्या वाहनांची पार्किंग आणि गर्दीमुळे अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढले. अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता महामार्गाच्या हद्दीतील कोणत्याही नवीन ढाब्याला, हॉटेलला किंवा व्यावसायिक बांधकामाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आदेशाची अंमलबजावणी आणि सततच्या देखरेखीत सुसूत्रता राहावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष महामार्ग सुरक्षा कृती दल स्थापन केलं जाणार आहे. महामार्गातील कोणत्याही कायदेशीर बांधकामासाठी किंवा उपक्रमासाठी संबंधित राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण पूर्व मंजुरी घेणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. महामार्गाच्या हद्दीत आधीपासून उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत व बेकायदा बांधकामे हटवण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत अतिक्रमण न हटवल्यास प्रशासनाकडून ती पाडली जाणार आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही. धन्यवाद.